अत श्री साई सच्चरित अध्याय 51वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय जय साई भक्ता धारा गीतार्थ प्रकाशका गुरुवरा सर्वसिद्धींच्या दातारा कृपा करा मजवरी करावया विनिधा घशमन मलयगिरी उगवे चंदन अथवा सुखवावया विश्वजन वर्षतो घनभूमीवरी किंवा देवांचे वावया पूजन प्रकटे वसंत समयी सुमन अथवा कराया श्रोतृ समाधान उदयाये आख्यान परंपरा ऐकता हे साई चरित्र श्रोते वक्ते दोघेही पवित्र पवित्र ऐकती त्यांचे श्रोत्र पवित्र वक्त्र वक्त्याचे गताध्यायी अज्ञान निरसन होता कैसे प्रकटे ज्ञान तद्विद्धी प्रणिपातेन श्लोकार्थ निरूपण जाहले भगवद्गीता परिसमाप्ती 18व्या अध्याक्ष या अंती 72वे श्लोक प्रांती अर्जुना पुसती श्रीकृष्ण येतवरे जे जाहले प्रवचन तेने झाले का मोहनिरसन आज स्पष्ट केला की प्रश्न झाले का ज्ञान पुसिलेना तैसीच पार्थे ही दिधली पावती मोह माझा गेला दिंगंती म्हणे ना झाली ज्ञानप्राप्ती मोह विच्छित्तीच जाहली मोहनाम केवळ अज्ञान दिसाया मात्र शब्द दोन अर्थावबोध नाही भिन्न गीतार्थज्ञ जाणती यत्वयोक्तम वचस्तेन मोहोद्यम विगतो जाण 11वे अध्याया आरंभी अर्जुन खरी हेची कथन श्रीकृष्णा आता सांप्रत अध्याय नूतन आरंभी काका साहेब लाभा लागून कैसे शिर्डीत केले स्थापना करू ते विवेचन नवलाचे त्यांचा शिर्डीचा तृणानुबंध त्यांचा साईंशी दृढ संबंध कैसा मुलींचा कारण निर्बंध ऐका तो संबंध अमूल कथा त्यांच्या आहेत बहुत लहान तोरा सर्वा विदित परिते आरंभी कैसे शिर्डी प्रत आले ते अविश्रुत सकळांचा पूर्वपुण्या हिच्या गोष्टी तेने परमेश कृपा दृष्टी तेनेची पुढे सद्गुरु भेटी स्वानंद पुष्टी शिष्यास यास आता हा अध्याय श्रोतया वर्णिल कथात्रय 3 भक्तांचा हा महोदाय श्रोत्यांचे हृदय नवविल इतर उपाय कोट्यानुकोटी करा परमार्थ प्राप्तीसाठी होतान सद्गुरु कृपा दृष्टी पडेन गाठी परमार्थ ये अर्तीची कथा गोड श्रवण करिता पुरेल कोड श्रोतया मनी प्रकटेल आवड वाढेल चाड निज स्वार्थी गुरुभक्तांचे समाधान तो या हा अध्याय परम पावन श्रोता चित्ते सावधान करावा श्रवण हितकर हरी सीताराम दीक्षित काका साहेब नावे विश्रुत सकल साई बाबांचे भक्त आदरे जा स्मरत प्रेमाने तयांची ती पूर्वपीठिका आनंददायक बहुश्रुत रसिका चादर कथितो भक्त भाविका चरित्र श्रवणोत्सुका सुखार्थ सन 1909 पर्यंत पूर्वी साई हे नाव ज्या अपरिचित तेच पुढे साईंचे परमभक्त सर्व विश्रुत झाले विश्वविद्यालय शिक्षणानंतर कित्येक वर्षे लोटलियावर नानासाहेब चांदोरकर आले लोणावळ्यावर एकदा दीक्षित त्यांचे जुने स्नेही भेटी झाल्या पार वर्षाही सुखदुःखाच्या वार्ता त्याही परस्पराही त्या केल्या लंडन शहरी गाडीत चढता दीक्षितांचा पाय घसरता जाहली त्या पाया जी व्यथा शमेना उपाय शंताही त्या व्यथेची साध्यंत वार्ता सहज निघाली संभाषण करिता तेथे साई बाबांची उपयुक्तता आठवली चित्तांत नानांच्या तो पायाचा लंगडेपणा निशेष जावा येते का मना चला माझिया गुरुचे दर्शना ऐसे तव नावा नाना वदले तया
मननानाही नवल विशेष म्हणून साईंचे वृत्त अशेष कतिले आनंदे दीक्षितांस संतावतंस महिम्यात्ते माझे म्हणू माणूस कितीही दूर असे ना आता साता समुद्रां पार चिली सारखा मी बांधुनिया दोर ओढुनी सत्वर आणितो ऐसे बाबांचे नित्य वचन वरी नाही केले प्रवचन म्हणाले बाबांचे नसल्या आपण होणे आकर्षण तयांचे तुम्ही तयांचे असल्या विण होणार नाही तुम्हा दर्शन हीच बाबांची मोठी खूण तुम्ही का आपण जाता तिथे असो हे ऐकुनी साईंचे वर्णन दीक्षितांचे धाले अंतःकरण मग ते म्हणाले नाना लागून घेतो मी दर्शन बाबांचे माझी या पायाची कायकता सकल देहाची नश्वरावस्था राहे न सुचिर पायाची व्यथा नाही मज निचिंता तदर्थ जातो मी आपुल्या गुरुचे दर्शना परिते निरतिशय सौख्य संपादना अल्पसुखाची नाही मज कामना त्याची न याचना करीनी ब्रह्मा वेगळे नाही सुख तेच एक सुख अमोलिक होईन मी तुमच्या गुरुचा पायिक या एक अमोलिक सुखास्तव असो पायाचा लंगडेपणा त्याची न मज काही विवंचना परी माझिया लंगडिया मना काळ्यावरी आणा प्रार्थनाही बहुत शिणलो करिता साधन परी न निश्चल राही मना प्रयत्ने ठेवू म्हणता स्वाधीन जाई ते निसटून न कळत कितीही असावे सावधान अत्यंत मनोनिग्रह करुणा कधी जाईल नजर चुकवून आश्चर्य गहन मनाचे तरी मी नाना मनापासून घेईन तुमच्या गुरुचे दर्शन माझिया मनाचे लंगडेपणा घालवा मी प्रार्थीन तयांते नश्वर शरीर सौख्यी उदास जया आत्यंतिक सुखाची हौस ऐशिया भक्ताच्या परमार्थास परम उल्हास साईंस धारासभेची निवडणूक सर्वा ठाई हा विषय एक जिकडे तिकडे अनेक लोक गुंतले सार्वत्रिक या कामी काकासाहेब आपुलेसाठी मिळवावया लोकमतस्पुष्टी घेत असता स्नेहांच्या भेटी पातले उठावटी नगरास काकासाहेब मिरीकर नामे एक तेथील सरदार दीक्षितांचा घरोबा पार उतरले सुखकर त्या स्थानी त्याच समयास अनुसरून होते नगरी घोड्यांचे प्रदर्शन तदर्थ नाना प्रकारचे जन होते की निमग्न त्या कामी बाळासाहेब मिरीकर कोपरगावचे मामलेदार प्रदर्शनार्थ होते हजर अहमदनगर शहरात यदर्थ दक्षित आले तेथे कार्य ते अवघे आटपले होते शिर्डीस तैसे जाणे घडते कोण मजते नेते ते तवर उरकता तेथील कार्यभाग दिसो लागला शिर्डीचा मार्ग घडावा बाबांचा दर्शन योग हा एकची उद्योग दीक्षिता येईल कोण मज बरोबर नेईल कोण बाबांचे समोर घालील मज त्यांचे पायांवर काळजी अनिवार्य दीक्षिता निवडणुकीचे काम चलता कैसे जावे शिर्डीचा आता लागून राहिली दीक्षिता चिंता विनविती सादरता मिरीकरा काकासाहेब मिरीकर यांचे बाळासाहेब हे कुमर विचार करीती परस्पर दीक्षितांबरोबर कोण जातो दोघांपैकी कोणीही एक असल्यास सांगाती नको आणिक तरी मग जावे कोणी निश्चयात्मक चालला आवश्यक विचार मनुष्याच्या मानवी कल्पना ईश्वराची आणिक योजना दीक्षितांचे शिर्डीच्या गमना अकल्पित घटना प्रकटली इकडे ऐसी तळमळ दुसरीकडे पाच चळवळ पाहुनी भक्ताची इच्छा प्रबळ समर्थ कळवळले कैसे एवं विचारारूढ दीक्षित बैसले असता तेथे संचित माधवरावची आले नगरात आश्चर्यचकित जनावहे माधवरास त्यांचे श्वशूर नगरावनी करीती तार सासू आपली फार बेजार भेटीस या सत्वर सहकुटुंब तार येताच केली तयारी मिळताच बाबांची अनुज्ञा वरी घेऊन या कुटुंब बरोबरी गेली चितळीवरी ती दोघे 3 वाजतांची गाडी गाठली उभयता ती नगरा गेली गाडी येऊन द्वारी थडकली उतरली खाली उभयता
इतक्यात नानासाहेब पानसे आप्पासाहेब गद्रे असे पातले ते प्रसंगवशे प्रदर्शनामिषे त्या मार्गे माधवराव खाली उतरता दृष्टीस पडले यांचे अवचिता वाटली तया अति विस्मयता आनंदचित्ता न समाये म्हणती पहा हे येथे सुदैवे माधवराव शिर्डीचे बडवे यावनी आता कोणी हो बरवे शिर्डीस न्यावे दीक्षिता मारून हाका म्हणती आले दीक्षित काका मिरीकरांचे येते जा देखा कौतुक अवलोका बाबांचे दीक्षित आमुचे स्नेही अलौकिक तुमची त्यांची होईल ओळख शिर्डीस जाता ते अत्यंत सुत्सुक तुमच्या आगमने सुख त्यांते देऊनी ऐसा निरोप त्यांना वृत्त हे कळविले दीक्षितांना ऐकोनी हरली त्यांची ही विवंचना संतोष मनात अत्यंत श्वशुरगृही जाऊनी पाहती सासूची ठीक प्रवृत्ती माधवराव थोडे विसांवती मेळीकर दाढीती बोलवण्यास देऊनी मान होता तोडा अस्तमान माधवराव गेले निघून दीक्षितां लागून भेटावया ती जुद्धांची प्रथम भेट बाळासाहेब घालती गाठ रात्री 10चे सारिती गाडीचा घाट ठरला की स्पष्ट दोघांचा ऐसा हा बेत ठरल्यावरी पुढे पा नवलपरी बाळासाहेब सारिती दुरी पडदा बाबांचे चबीवरील हे बाबांचे छायाचित्र मेघा बाबांचा निसिम छात्र परमप्रेमे पूजी पवित्र शंकरहान त्रिनेत्र भावने काच फुटली झाले निमित्त म्हणून ती वावया दुरुस्त बाळासाहेबांसवे नगरात आरंभी निघत शिर्डीहुनी तीचही तसबीर होऊन दुरस्त दीक्षितांची जणू वाटची पाहत मिरीकरांचे दिवाण खाण्यात होती वस्त्रावृत ठेविलेली अश्वप्रदर्शन समाप्तीस बाळासाहेब परतावयास होता अजूनही थोडा अवकाश म्हणून माधवरावांस सोपली पडदा सामने केली अनावृत माधवरावांस केली सुप्रत म्हणाले बाबांची या समागमांत शिर्डीपर्यंत जावे सुखे तवती सर्वांग मनोहर प्रथम दृष्टी पडता तसबीर काकासाहेब आनंद निर्भर प्रणिपात पूरसर अवलोकती पाहुण्या ती घटना विचित्र तैसेच कल्पित रम्य पवित्र समर्थ साईंचे छाया चरित्र वेदले नेत्र दीक्षितांचे जयांचे दर्शनी दरिला हेत त्यांची प्रतिमा ही मूर्तिमंत मार्गीच यावी अवलोकनात आल्हाद अत्यंत झाला ती यावी शिर्डीहुनी काकासाहेब मिरीकर भवनी तेच वेळी दीक्षित ते स्थानी योग हा पाहोनी विचित्र जैसा दीक्षित मनी भावार्थ तैसा पूर्वावया साई समर्थ वाटले या मिशे आले तेथ मीरकर भक्त भवनास लोणावळ्यास नानांचे दर्शन तयासवे झालेले भाषण तेच बाबांचे गुरुत्वाकर्षण बीजारोपण भेटीचे ना तरीही शिर्डीची छवी याच वेळी येते का यावी इतुका वेळ का असावी आवृत का राहावी या स्थळी असो ऐसे होता निश्चित घेऊन या ती छबी समवेत माधवराव आणि दीक्षित निघाले आनंदित मानसे तेच रात्री भोजनोत्तर दोघेही गेले स्टेशनावर भरोनी दुसरे वर्गाचा दर तिकिटे बरोबर घेतली 10चा ठोका पडता करणी येऊ लागला अग्निरथ ध्वनी दुसरा वर्ग चैकार भरुनी गेला हे नयनी अवलोकिले प्रसंग ऐसा येऊनी पडता दोघांची लागली दुर्धर चिंता वेळही थोडा उरला आता करावी व्यवस्था कैसी पा असो आता या गर्दीचे पायी परत जावे आली या टाई निश्चय केला हा दोघांनी जावे की शिर्डीच उदयिका इतक्यात गाडीचा गाडा वचिता ओळखीचा दिसला दीक्षिता पहिल्या वर्गात बसण्याची व्यवस्था केली निर्घोरता तयाने पुढे गाडीत होता उपस्थित चालल्या बाबांच्या गोष्टी मनसोक्त माधवराव कथित कथामृत आनंदे ओसंडत दीक्षित ऐसे त्या मार्गी सुखपरवडी वेळ गेला अति तातडी कोपरगावी पातली गाडी आनंद निरवडी उतरले
तेच समयी स्टेशनावर नानासाहेब चांदोरकर पाहुणे दीक्षित आनंद निर्भर भेटले परस्पर अकल्पित. तेही घ्यावया बाबांचे दर्शन निघाले होते शिर्डी लागून. हा अनपेक्षित योग पाहून विस्मयापन्न तिघेही. मग ते तिघे तांगा करून बोलत चालत निघाले तेथून. मार्गात करुणी गोदावरी स्नान पातले पावन शिर्डीत. पुढे होता साईंचे दर्शन दीक्षितांचे द्रवले मन. नयन झाले अश्रुपूर्ण स्वानंद जीवन ओसंडले. मी तुझी पाहुनी वाट पुढे शाम्यास पाठविला थेट. नगरास तुझी घ्यावया भेट वदले मग स्पष्ट साई तया. रोमहर्षित दीक्षित शरीर कंठी दाटला बाष्पपूर. चित्त जाहले हर्ष निर्भर घर्म सर्वांगी दरदरला. देह सूक्ष्म कंपायमान चित्तवृत्ती स्वानंद निमग्न. नेत्र पावले अर्धोन्मिलन आनंदगण दाटला. आज माझी सफळ दृष्टी मनोनी चरणी घातली मिटी. मना धन्यता वाटली मोठी आनंद सृष्टी न समाये. पुढे वर्षांची वर्षे गेली साई चरण निष्ठा जडली. पुढे साईची कृपा संपादली सेवेसी वाहिली निजकाया. यथा सांग सेवा ही चांगली करण्या लागी विटी बांधली. शिर्डीत बहुसाल वस्ती केंकली महती वाढविली साईंची. सारांश त्याचा जो धरितो काम निश्चय तयासी करी निष्काम. साई निजभक्त विश्राम धाम भक्तांची परम सुखदायी. चंद्रा चकोर अपरिमित चकोरा एकची नक्षत्रनाथ. तैसे तिजला सूत जरी बहुत माता ती अवघ्यांच एकची. दिनकरा कुमुदिनी अपार परी कुमुदिनी स एकची दिनकर. भक्ता तुझ्या नाही पार पिता तू गुरुवर एकलाची. मेघा आतुर चातक कैक मेघ तेतुनी चातका एक. तैसे त्याचे भक्त अनेक जननी जनक तो एक. शरण जे सद्भावे सहज त्यांची राखुनी लाज. आवडी निजांगे पुरवितो काज पाहतसो आज प्रत्यक्ष. जगी जो प्राणी जिवंत मरण करणार तयाचा अंत. साई दीक्षिता अभय देत तुझ मी विमानात नेईन. जैसा साई वाचा दत्त तैसाच झाला दीक्षिता अंत. वाचेचे साईंचे गुण गाण गात देखिले मी साक्षत निज डोळा. अग्निरती एक बाकांवर बसलो असता आम्ही परस्पर. समर्थ साईंच्या वार्तात चूर विमानी जणू बरकन वारुडले. पहा साधली अवचित संधी मान देऊनी माझी स्कंदी. पावले अवचित विमान सिद्धी सौख्य निरवधी दीक्षित. नाही आळा नाही पीळ नाही गरगर नाही कळ. बोलता चालता देखता सकळ शरीर निश्चळ राहिले. मानव भूमिका ऐसी विसर्जली. निजरूपी निज ज्योती मिळविली. विमान मार्गे स्वरूपी स्थापिली. ज्योतीत समरसली निज ज्योत. साई चरणी लागता ध्यान गळाला पूर्ण देहाभिमान. वृत्ती पावली समाधान पूर्ण कृष्णार्पण देहास. शके 1848 ज्येष्ठ वद्य एकादशीस. दीक्षित पावले ब्रह्मपदास या कर्मभूमीस त्यागुनी. म्हणा आहे त्यांचे देहावसान अथवा तयांते आले विमान. झाले ते साई पदविलीना कोणासही प्रमाण ही गोष्ट. ऐशा उपकारा वावे उत्तीर्ण ऐसे भावी तो अभक्त पूर्ण. दृश्यदाने उतराई पण स्वप्नी जाण गळेना. चिंतामणी देऊ पहाल नित्य चिंता वाढवाल. तेणे अचिंत्य दानिया वाल उतराया बाल निर्णया. बरे कल्पतरुही द्याल गुरु सदाल करया निहाल. गुरु निर्विकल्पदानी कुशल उत्तीर्णता होईल का तेणे. आता असो या सर्वांपरिस गुरुस देऊ पहाल परिस लोहाचे सुवर्ण कर सकसरस. करील गुरु ब्रह्मरस पाजीला. कामधेनु अर्पाल गुरुस उत्तीर्ण मानाल गुरुपकारास. कामना वाढवाल असम साहस निष्काम निराया सदानी.
गुरु अखिल विश्वा माझील संपत्ती देऊनी गुरुपकार फेडू जे इच्छिती अमादी अमायिक दात्या जे मायिक अर्पिती येणे का पावती उत्तीर्णता देह वौवाळू गुरुवच वरुण तरी तो केवळ नश्वर जाण जीव सांडावा ओवाळून तरी तो जाण मिथ्या स्वये सद्गुरु सत्य वस्तूचा दाता तया मिथ्या वस्तू अर्पिता उत्तराई काय होईल दाता आहे ही वार्ता अशक्य म्हणून अनन्य श्रद्धा पूर्ण घालून दंडवत लोटांगण मस्तकी वंदा सद्गुरु चरण उपकार स्मरण पूर्वक अखंड गुरुकृपा अखंड गुरुपकार स्मृती हेच विष्णु शिष्याप्रती त्यातून उत्तीर्ण होऊ जे पाहती निजसुखा आचवती ते शिष्य कथा ऐतुकी होता श्रवण श्रोतयांची वाढली तहान जिज्ञासा पूर्ण आतुरता पाहून कथा एक लहान निवेदितो संतही आपुले बंधू प्रेम व्यक्त करीती संसार यांसम अथवा दक्ष लोकसंग्रही परम असती हे वर्म जाणवती किंवा स्वय साईचा आपण करावया निजभक्त कल्याण त्या भूमिका निजांगे नटून परमार्थ शिक्षण देतात ये अर्तीची त्रोटक कथा सादर श्रवण किजे श्रोता कळेले जेणे न सांगता सावरता संतांची संता निजगुण एकदा श्री गोदातिरी प्रसिद्ध राजमहेंद्री शहरे आली श्री वासुदेवानंदांची स्वारी उपनामधारी सरस्वती महाथोर अंतर्ज्ञानी कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी अखंड जयांची कीर्ती स्वर्धुनी राहिली गर्जनी महितळी कर्णोपकरणी वार्ता परिसुनी कुंडलिकराव वादी करुणी नांदेड शहरींच्या भाविकजनी दरीला दर्शनी दृढतेता असो पुढे ही ती मंडळी निघाली राजमहेंद्री नगरी पातली गोदेकाठी प्रातः काळी दर्शनाली स्वामींच्या समय होता सुप्रभात नांदेडकर मंडळी समस्त निघाली स्नानार्थ गंगे प्रत गात स्तोत्रपाठ मुखाने तेथेच स्वामी देखोनी स्थित मंडळी सद्भावे साष्टांग निमित्त सहज कुशल प्रश्न चालत वार्ता तो निघत शिर्डीची करणी पडता साई नाम स्वामी स्वकरे करीत प्रणाम म्हणाले ते आमुचे बंधू निष्काम आम्हांसी निस्सिम प्रेम त्यांचे घेऊनी तेथील एक श्रीफळ देऊनी पुंडलिक रावांजवळ म्हणाले बंधू पदकमळ अर्पाय शिर्डीस जाल तेव्हा सांगा माझा नमस्कार म्हणा असो द्या कृपा या दिनावर पडून द्यावा याचा विसर प्रेम निरंतर वाढावे तुम्ही शिर्डी ग्रामा लागून पुनश्च करे किंवा कराल गमन करा हे माझे बंधूस अर्पण सादरे स्मरणपूर्वक आम्ही स्वामी न करावे वंदन असे जरी हे आम्हा निबंधन परी त्या नियमांचे करणे उल्लंघन प्रसंगी कल्याणकारक म्हणून दे घेता साई दर्शन होऊन द्या या गोष्टीचे स्मरण विस्मरण साईपदी हे श्रीफल अर्पण करा की संपूर्ण पूर्वक ऐकून या तयांच्या वचना पुंडलिकराव लागती चरणा म्हणती जैसी स्वामींची अनुज्ञा आणि नाचरणा ती तैसी करोनी आज्ञा शिरसमान येणे मी आपणा मानितो धन्य स्वामींच शरण जाऊन अनन्य निघाले येथून पुंडलिकराव स्वामी जे बाबांचं बंधू वदत ते काय होते सवगे निरर्थ यावज्जिम्मग्निहोत्रम जहुयात बाबा या श्रुतिमन संवत विवर्तत जनजया ध्वनित वदत तीस बाबांचे सन्मुख नित्य अष्टो प्रहर होती प्रज्वलित हे बाबांचे व्रत होते चित्त शुद्धीद्वारा प्रमाण अग्निहोत्र कर्मादी दान साधन ब्रह्म प्राप्त्यर्थ करित धारण लोकसंग्रह कारण जे श्री वासुदेवानंद सरस्वती तेही यती तैसेच व्रती मगते बाबांचं बंधू म्हणती ही काय उक्ती वैयर्थिक पुढे संपला नाही जो महिना सवे घेऊनी 4 मित्रांना योग आला पुंडलिकरावांना निघाया दर्शना साईंचे घेतले सामान फळफळावळ
स्मरणपूर्वक घेतला नारळ, साई दर्शना निघाले सकळ, आनंदे अविकळ मानसे. पुढे मनमाडास उतरल्यावर कोपरगावांची गाडी सुटल्यावर, अवकाश म्हणून गेले ओढ्यावर. उषाही फार लागली, अनशी पोटी मुनसते पाणी. पिता होईल प्रकृतीस हानी, म्हणून एक पुरचुंडी आणि चिवड्याची कोणी फराळा. तोंडात घालिता चिवड्याची चिमुकट, चिवडा लागला अत्यंत तिखट. नारळा वाचली चिवडा फुकट, जाहली कटपट ही व्यर्थ. तेव्हा एक म्हणे त्या सकळा, युक्ती एक आठवली मना मला. नारळ फोडून चिवड्यात मिसळा, पहा मग ती कळा चिवड्याची. नारळ म्हणता नारळ तयार, फोडावयास कैचा उशीर. मिसळता चिवडा लागला रुचकर, प्याले मग त्यावर ते पाणी. नारळ म्हणता नारळ आला, तो कोणाचा नाही विचारिला. शुद्धेने ऐसा कहर केला, विसर पडिला अवघ्यांची. असो पुढे गेले ठिकाणी, कोपरगावचे गाडीत बसुनी. मार्गी पुंडलिकरावान लागुनी, आठवला मनी नारळ. आली पावनी शिर्डी जवळ, पुंडलिकरावा लागली तळमळ. वासुदेवानंदाचेच श्रीफळ, चुकीने चिवड्यात मिसळले. कळले जेव्हा नारळ फुटला, पुंडलिकराव भये दाटला. सर्व अंगा कंप सुटला, अपराध घडला संतांच्या. झाला त्या अति संताप, जोडले तरी केवळे पाप. पडतील माता स्वामींचे शाप, झाले ते प्रलाप व्यर्थ माझे. सर्व अंगा कंप सुटला, अपराध घडला संतांचा. झाला तया अति संताप, जोडले ते करी केवळे पाप. पडतील माता स्वामींचे शाप, झाले ते प्रलाप व्यर्थ माझे. श्रीफळाची ऐशी गत, वावी पाहता मोठी फसगत. पुंडलिकरावांचे चित्त विस्मय तटस्थ झाले. आता काय बाबांचं देऊ, कैसिया रीती त्या समजावू. कैसी मी तया वदन दाऊ, श्रीफळ गमावून बैसलो. होणार साई चरणी समर्पण, फराळ त्याचा जाहला पावन. पुंडलिकराव मनी खिन्न, म्हणाले अपमान संतांचा. आता जय बाबा मागती नारळ, अधोवदन होतील सकळ. कारण मनमाडावर त्याचा त्या फराळ केलाही खळबर सर्वांतरी. नारळ नाही जवळ आज, करे सांगावे तरी लाज. खोटे सांगुनी भागे ना काज, साई महाराज सर्व साक्षी. असो साईंचे घेता दर्शन, मंडळी झाली सुखसंपन्न. आनंदाश्रू पूर्ण नयन, प्रसन्न वदन ते सकळ. आता आम्ही अहर्निश पाठवितो बिनतारेचे संदेश. दिमाकयाचा दावितो विशेष, अभिमान वश होनी. यदर्थ उभारू लागती स्थाने, लागे अपार पैसा खर्चणे. तेथेही संतांस न लगी साधने, पाठविती मनेच संदेश. स्वामींनी पुंडलिकरावा वयांस, नारळ दिदला ते समयास. पाठविला होता साईनाथांस, पूर्वीचा संदेश बिनतारी. पुंडलिकराव घेता दर्शन, साईबाबा आपण होऊन म्हणाले माझी वस्तू आण. बंधूच्या जवळून आणलेली. मग तो खिन्न पुंडलिकराय, धरून या श्रीबाबांचे पाय. म्हणे क्षमेविना दुसरा उपाय, नाही मज काय सांगू मी. नारळाची मज आठव होती, परिभुकेची करावया तृप्ती. आम्ही जवळ गेलो ओढ्यावरती, झाली विस्मृती सकळांचं. तेथे चिवड्याचा करिता फराळ, फोडणी मिसळला हाच की नारळ म्हणून. आणि तो दुसरे श्रीफळ स्वीकारा निश्चळ मानसे. ऐसे म्हणून उठू लागता, पुंडलिकराव फळाकरिता. साई महाराज धरोनी हसता, तया निबाडिता देखिले. नेळता घडतला विश्वासघात, कृपाळू आपण द्या पदरात. क्षमस्व वा मज कृपावंत, असे मी नितांत अपराधी. स्वामींसारिखा साधू सज्जन अवगुणी तयांचे वचन करावे. जे आपण कर्मण जे ज्ञाभक्षण फळ केले, हा तो संतांचा अतिक्रम. केवढा मी अपराधी परम, आहे काय या पापा उपरम. कैसा मी बेशरम जाहलो,
तवही ऐकता झालेली मात हासुनी बोलले श्री साईनाथ घ्यावा कशास नारळ हातात ठेवणे व्यवस्थित जरी नव्हते. तुम्ही माझी वस्तू मजप्रत द्याल ऐसे जाणून निश्चित माझ्या बंधूने तुमची या बोलात विश्वास अत्यंत ठेवला. त्याचा हा का वावा परिणाम हेच का तुम्ही विश्वास धाम पुरला आणि माझ्या बंधूचा काम ऐसेच का नाम काम तुमचे 1904 म्हणाले. त्या फळाची योग्यता येईना इतर कितीही देता घडावयाचे घडले आता व्यर्थ निश्चितता किमर्थ. स्वामींनी तुझं दिदला नारळ तोही माझाच संकल्प केवळ माझ्याच संकल्पे फुटले ते फळ. अभिमान निष्फळ का धरिसी अहंकाराची धरिसी बुद्धी तेने आपण मानसी अपराधी. एवढे निरहंकृत कर्तृत्व साधी अवघी उपाधी चुकेल. पुण्याचाची काय अभिमान पापाचा का नाही अभिमान. प्रताप दोहींचा समसमान म्हणून निराभिमान वर्ते तू. तुला माझी घडावी भेटी ऐसे जे आले माझ्या पोटी तेव्हाच नारळ तुझ्या कळसंपुटी पडला ही गोष्टी ती सत्य. तुम्ही तरी माझीच मुले फळ जे तुम्हा मुखी लागले तेच तुम्ही मज अर्पण केले. समजा मज पावले निश्चित ऐसी जेव्हा झाली समजुता तेव्हाच पुंडलिक रावांचे चित्त साई मुखींच्या वचने विरमत उद्विग्न वितळत हळूहळू. नारळ गेला झाले निमित्त उपदेशे निवळे उद्विग्न चित्त एवं ते सर्व अहंकार विलिसत अभिमान निर्मुक्त निर्दोष. एवढेच या कथेचे सार. वृत्ती जो जो निरहंकार तो स्पर्मर्ती आहे अधिकार सहज भवपार होईल. आता तिसऱ्या भक्ताचा अभिनव श्रवण करा गोड अनुभव दिसेल बाबांचे अतुल वैभव सामर्थ्य गौरव एकसरे. वांद्रे नाम तालुक्या माजारी उत्तरेस व वांद्रे शहरा शेजारी सांताक्रुज नामक नगरी वसत वीरेंद्र हरिभक्त सकल बंधू सप्रेमी संतप्रेमी निष्ठा जयांची दृढतर श्रीरामी अनन्य श्रद्धा रामनामी नावडे रिकामी उठा ठेवा. साधी त्यांची संसार रसणी तैसी मुलाबाळांची राहणी स्त्रीवर्गही निर्दोष आचरणी ऋणी चक्रपाणी तेणी तया. माळकराम त्यांतील एक विठ्ठल भक्त पुण्यश्लोक राजदरबारी त्याचा लौकिक आवडता देख सर्वत्र. तारीख 19 फेब्रुवारी सन 1878 एका रामभक्ताची उदरी उपजले महिवरी हे रत्न. अलंकार पाठारे प्रभू ज्ञातीत प्रसिद्ध घरंदाज घराण्यात सन 1878 आले हे मुंबईत जन्मास. पाश्चात्य विद्या पारंगत ॲडव्होकेट पदवी भूषित तत्वज्ञाना माझी निष्णांत विद्वान विख्यात सर्वत्र. सपांडुरंगी अतिप्रेम परमार्थाची आवड परमा पित्तयाचे आराध्य दैवत राम पुत्राचे निधाम विठ्ठल. अवघे बंधू पदवीधर कृती सदैव धर्मपर शुद्ध बुधाचे शुद्ध संस्कार बाळारामवर अपूर्व. क्रमाची मोहक मांडणी सरळ शुद्ध विचारसरणी कुशाग्र बुद्धी संपता हे व्रत अंगीकृत निघाले परमार्थ साधावया. त्यातही अक्रमी पराच प्रांत भगवद्गीता ज्ञानेश्वर ग्रंथ वाचुनी संपादिले प्रावीण्य त्यात अध्यात्म विषयात नावाजले. ते साईंचे परमभक्त सन 1925 ब्रह्मीभूत अल्पगांत अल्पतच्चरित परिसावे. तारीख 9 आहे 1925 सन यलोकी यात्रा संपवून विठ्ठली विलीन हे झाले. एप्रिल 1912 झाली पाहुणी दिन एक बरा. संत दर्शना साई स्वरा साई दरबारा बंधू धुरंधरा योग आला शिर्डीस बाबुलजी ज्येष्ठ सहोदरा. घेऊनी वामनरावा बरोबर दर्शन घेऊनी 6 महिन्या अगोदरा आनंदाने परतले. त्यांचा तो गोड अनुभव
अनुभवावया इतर सर्व दर्शन लाभ जोडावया अभिनव बाळारामद्दी तत्व गेले. हे येण्याचे आधीच देख आज माझे दरबारचे लोक येणार आहेत. येथे अनेक बाबा अवघ्या देखत बोलले. परीसुनी ऐसी प्रेमाची वार्ता धुरंधर बंधूस अतिविस्मयता शिर्डीस येण्याचे कोणानं कळविता बाबांची वार्ता कळली कैसी. पुढे येसाई पाहुनी दृष्टी धावून चरणी घातली मिठी. हळूहळू चालल्या गोष्टी सुखसंतुष्टी सर्वत्र. शिवाय पाहुणी मंडळी आली निघाली बाबांची वचनावली. पाहाई दरबाराची माणसे आली. येणार म्या हटली होती नाही ती. आणि पुढे भाषा बाबांची शब्दे शब्द एका ती साची. तुमची आमची 60 पिढ्यांची ओळख पूर्वीची आहे बरे. बाळकरामादी बंधुजन सकळही ते विनय संपन्न उभे सन्मुख कर जोडून राहिले श्रीचरण लक्षित. श्री साईंचे दर्शन होता बाळकरामादी सर्वांचे चित्ता. सोल्लास अनिवार्य प्रेमावस्था आल्याची सार्थकता वाटली. अश्रुपूर्ण झाले नयन कंठ जोदिला बाष्पे करून. रोमांच उठले सर्वांगावरण आले दाटून अष्टभाव. पाहोनी बाळकरामांची व्यवस्था उल्हास साईनाथांचे चित्ता. बोलू लागले तया समजता उपदेश वार्ता प्रेमाची. शुक्ल पक्षाच्या चढत्या कला येणे परी भजे जो मजला. धन्य देणे मनोधर्म आपुला निशेष विकला मदर्थ. दृढ विश्वास दळोनी मनी प्रवर्ते जो निजगुरु भजनी. तयाचा ईश्वर सर्वस्वे ऋणी पाहीन कोणी चक्रत तया. वायान दवडती घडी जयासी अरु गुरु भजनी आवडी. तया ते देखील सुख निरवडी भव पैल तडी उतरेल. परिसोनिया ऐसे वचन सर्वा नेत्री आनंद जीवन. चित्त झाले सुप्रसन्न अनंत कर्ण सद्गदिता. साई वाच्या सुमन माळा अवघी वंदोनी घातली गळा. तेणे आनंद झाला सकळा कारण उमाळा भक्तीचा. असो हे पुढे वाड्यात आले भोजन तर तो गोडे विसावणे. तिसरे प्रहरी पुनश्च गेले लोटांगणी आले बाबांचं. बाळाराम विनय संपन्न करू लागले पादसंवाहन. बाबांनी चिलीम पुढे करून ओढावयास खूण केली. मग ती चिलीम प्रसाद म्हणून सव्वई नसता कष्टे ओढून. पुन्हा बाबांचे हाती देऊन केले अभिवंदन सद्भावे. बाळारामांचं भाग्याचा दिन लाभला तैपासून. त्यांची दम्याची व्यथा जाणून पूर्ण समाधान झाले. दमान 1-2 दिवसांचा विकार पूर्ण 6 वर्षांचा. कानात मंत्र सांगावया जैसा चिमिलाचा तैसा तो प्रभाव. झुरुका एक चिलिमाचा मारुनी परत केली सविनिया नमुनी. दमाजू गेला तैपासुनी उठला न परतोनी केव्हाही. मात्र मध्ये एक दिवशी बाळकरामास उठली खासी. परम विस्मय तो सर्वांशी कळेना कोणासी कारण ते. सांगोनी याची करता चौकशी बाबांनी निजदेह त्याच दिवशी. उठले न खासी या चिलिमाच्या अनुभवासी. विसर का कोणीसी होईल. असो तो दिवस गुरुवारचा त्यातची चावडी मिळवणुकीचा. तेने द्विगुणी आनंदाचा स्मरणीय बाबाच्या झाला. आतापासून 9वापर्यंत बाबांचं मुख अंगणात टाळ मृदुंगांची तालात भजन रंगात ताटतसे. एकीकडे अभंग म्हणती दुसरीकडे पालखी सजविती. पालखी तयार झाल्यावरती बाबा मग निघती चावडीस. पूर्वी 37 बुद्ध्यायी कावडीची नवलाई सविस्तरपणे वर्णली पाही. निरुक्ती होईल तिये श्वासानी. एक रात्र मशिदीत दुजी चावडी माझी जकाळीत. ऐसा बाबांचा नेम हा सतत अमरवत चालतसे. देखावया चावडीचा सोहळा उल्हास बाळाराम प्रेमळा. पदार्थ येता चावडीच्या वेळा धुरंधर मेळा पातला. शिर्डीचे क्षेत्री नारी नर बाबांची जेवणी बरोबर उल्हास करीत जय जयकार निघाले चावडीवर जाया.
घातली ज्यावरी भरजरी पाखरे चढविले सुंदर अलंकार नामही जयाचे श्यामसुंदर आघाडी हेकार करीत शिंगे करणे तुतारा वाजत त्या शृंगारल्या श्यामकर्णासहित संगे पालकी साई निरवत भक्तावृत छत्र श्री ध्वजा पताका घेती करी छत्र धरिती चिंचे श्री वाढिती मोड चलेसी तवरी दुट्या धरिती चौपासी सवे घेऊनी मृदंग स्वर टाळ घाळा गोळादी वाद्ये मधुर भजन करीत भक्त निकर बाजू चालत बाबांच्या असो ऐसे ती रम्य मिरवणूक ये जेव्हा चावडी सन्मुख बाबा तांबुली उत्तराभिमुख करीत विधीपूर्वक हस्तक्रिया दक्षिणांगी बाबांचा भगत निजकरी बाबांचा पदर धरित वामांगी तात्या पाटील हस्तांत येऊनी चालत कंदिला आधीच बाबांचे मूर्ख पितरवण आधीच बाबांचे मुख पितरवण त्यातची दीपादी तेजाचे मिश्रण ताम्रमिश्रित पीतसुवर्ण तैसे मुख शोभे करुणाप्रभा धन्यते काळीचे पवित्र दर्शन उत्तराभिमुख एकाग्र मन वाटे करीत कोणास पाचारण अर्धोद्व दक्षिणकरण करुणी ते तूनी पुढे चावडी प्रति देऊनी बाबांचा सन्माने बैसवती दिव्यालकार वस्त्रे अर्पिती चंदन चर्चिती अंगास कधी शिरपेच कलगी तुरा कधी सुवर्ण मुकुट साजिरा कधी गाठविती मंदिर गहिरा भरजरी पेहराव सुचिरा हिरे मोती पाचूंच्या माळा प्रेम घालिते बाबांचे गळा कोणी तयांचा लाविती बाळा सुगंध टिळा कस्तुरीचा कोणी चरण प्रक्षाळीन पित अर्घपाद्यादी पूजा अर्पित कोणी केशर उटी लावित तांबूल घालित मुखांत येऊनिया पंचारत निरांजन कर्पूर वात जेव्हा बाबांचं ओवाळीत शोभात दिसत अनुपम पांडुरंग मूर्तीचे वदन ज्या दिव्य तेजे शोभायमान त्याच तेजे साई मुखमंडन पावनी विस्मयापन्न दुर्गंधर द्विज जैसी नभो मंडळी तळपे कोणा न कळे भूतकाळी जय तैसे तेज बाबांचे मुखावरी तीच तेजस्थिती अवलोकली तेव्हापासून आमरणांत बाळ्या रामांची निष्ठा अत्यंत साईपदी जी जडली निश्चित यत्किंचित ती न ढळली हेमाळ साईपदी शरण पुढील अध्यायी ग्रंथपूर्ण सिंहावलोकने होईल निरूपण यामज अवदान शेवटचे स्वस्तिची संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते भक्त त्रयवृत्तकथनं नाम 150तमोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।